नहीं चर्चा हुई, कोई चर्चा नहीं। अपनी जो है कैंडिडेचर वहाँ पे खड़ा करेगा। हाँ बिल्कुल, आदित्य ठाकरे के खिलाफ। हाँ बिल्कुल। कौन रहेगा? और आज से डिसाइड करेंगे आने वाले दिन। तो क्या महायुति के साथ चुनाव लड़ने को लेकर कहीं कोई चर्चा हुई है? जो पार्टी का स्टैंड, जो लोगों की समस्या थी वो डिस्कस करने के लिए हम गए थे। वरली मतदार संघ में आपको मालूम है पिछले 5 साल से कुछ काम नहीं हुआ है, तो वहाँ के बहुत सारे लोग राज साहब को मिलने आए थे, उनकी समस्या बताई थी। उसके बारे में एक पॉजिटिव चर्चा हुई और उसमें कुछ पॉजिटिव डिसीजंस ये सीएम साहब ने लिए। पॉजिटिव डिसीजंस मतलब क्या फिर एक बार राज ठाकरे सपोर्ट करेंगे कुछ सीट्स पे? नहीं, लोगों की समस्या के बारे में पॉजिटिव डिसीजन। कोई राजनीतिक चर्चा कोई हुई नहीं है। जो चर्चा हुई वो लोगों की समस्याओं के बारे में हुई, उसमें पॉजिटिव चर्चा हुई और उसमें लोगों की समस्या सुलझाने के बारे में पॉजिटिव डिसीजंस हुए हैं। मुझे लगता है आगे और बहुत चीजें सामने आने वाले देखते हैं। राष्ट्रवादी झाले वेडी। एकतर त्या म्हणजे अमोल मिटकरी म्हणजे काय, चिखलात दगड मारणार काय, अजून वेगळा शब्द वापरला असता पण वापरणार नाही मी। आणि कर्णबाळा फरार आहे काय, आम्हाला अधिकार आहे ना अँटिसिपेटरी बेलला जायचा। आम्ही अँटिसिपेटरी बेलला गेलोय आणि आम्ही काय फरार व्हायला वेषांतर करून वगैरे काही फिरत नाही, नॉर्मल जे मुद्दे घेतलेले वरळी असेल, कल्याण ग्रामीण असेल, खेड असेल, पुणे असेल, या 4ही जागा ज्या आहेत ते सिलेक्टिव्ह घेतलेल्या आहेत। जे समस्या होती त्या समस्यांवर चर्चा झाली, पण तिथे ज्या आपण जागा लढवणार, जळगावचा पण विषय होता, वैभव खेडेकर पण आलेले, त्यांचा पण इथला विषय होता। तर असं काही सिलेक्टिव्ह घेतले नव्हते, ऑल ओव्हर जे विषय साहेबांकडे येतात ते विषय। पण जे अधिकारी काम नाही करत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ज्या पद्धतीने सध्या मनसेचे संबंध, आता आपण सीएम साहेबांवर भेट झाली, जे अधिकारी काम करत नाही यांच्यावर कारवाई संदर्भात काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का? जे अधिकारी काम करत नाही त्यांच्या संदर्भात कारवाई संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली सांगितलं। आम्ही जेव्हा हा विषय मांडला की एसआरएचे बरेचसे अधिकारी जे आहेत की ते स्टॉप वर्क देतात, लोकांची भाडी दिली नाही आणि स्टॉपवर घेऊन पण काम चालू असतं, तेव्हा सीएम साहेबांनी सीओना सांगितलं की असे जर कोण अधिकारी करत असतील तर त्यांना तात्काळ सस्पेंड करा, अशा प्रकारचे सूचना सुद्धा त्यांनी दिल्या।